बेल वाजली काय? नाही, थंडी वाजली. हा? एवढं ऐकतेस तरी विचारतेस. जा दार उघड. सरळ बोलूचाच नाही अरे आता. बोलता नाही. बेल वाजलेली तुम्ही पण ऐकली ना? होय तर मग तुम्ही कशाक नाही दरवाजा उघडू? जा उघड. नमस्कार. माझा नवरा दरवाजा उघडतो लो. उघडा. आग लागली तुझ्या तोंडाला. ती हे कामाची नाही माहिती आहे. जा, मोठी. नमस्कार. आई सुद्धा भावाचा नमस्कार. माझी बायको आहे, ती दरवाजा उघडील. अरे ओ ओ हॅलो. मी उघडूच आहे नाही. हा मी उघड. मी उघडूच आहे मला नाही. काय करायचं चल. काय पण. मी उघडतो. हो पप्पानू, अरे अहो कोणीतरी बेल वाजवतोय कळत नाही. वय ना, मग एवढं वाटतं मग तू दरवाजा उघड. उघड. हो मी आता तिथे आलोय. हे दोघं मगापासून इथे आहेत. मी दरवाजा उघडणार नाही, तुम्ही नंतर. आम्ही नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार गावालेनू. हा नमस्कार. अहो घरात कोणाला बघितलं काय? कोण? आप्पा आलेत आप्पा. मोरे ना तुम्ही? होय तर. मोरे नमस्कार. मी आप्पा खारगुंडे. हो मोरेनू. हा इथं आप्पा कशाला आले माहितीत काय? काय झालं? आमचे आप्पा उभे आहेत. उभे आहेत. मी कुठं म्हंटल बसलीत म्हणून. मी कुठं बोलला झोपल्यात म्हणून? मी तरी कुठं म्हटलं सरपडतायत म्हणून. हो हो अहो थांबा. तसं नाही हो, उभे आहेत म्हणजे निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे आहेत. अच्छा अच्छा. त्यांना निवडून द्यायचं आहे. हा निवडून द्यावचा. गे बाय म्हणजे निवडून द्यावचा आहे अंगा. अरे देवा. आता काय करतलो? हा 5 किलो गहू आहेत तेवढे निवडून द्या. मग हे तांदळाचा बघूया नंतर. हो 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 ताई काय पण काय बोलताय? निवडून द्या म्हणजे तुमच्या घरातलं धान्याने निवडून द्यायचंय. नाही. निवडणुकीत उभे राहणार तिकडे निवडून द्यायचंय त्यांना. मग बसाडे असं आम्हाला सांग ना. तू म्हणतोय निवडून द्या, आणला निवडायला काय जा. ए जवागल श्रीनाथ गबस गबस ना. त्यांचा राग आहे कारण तुझ्यावर हे त्याची उलट्या ए ए हातात. ए इकडे इकडे आपण ना बोलतोय. खबरदार हा? आमची सामान्य जनता आहे ती. काय करतोयस? निवडणुकीचा टाइम आहे, उगाच काय ते करतोयस? हा हे बघ, 1 महिना त्यांना सहन करायचं, नंतर 5 वर्ष त्या आपल्याला सहन करणार आहेत. कळलं? शांत बस गबास. हे डोकं थंड ठेव. मला जाऊ दे, पोरगा नवीन आहे, सोडून दे त्याला, सोडून दे. सांगा त्याला. हे आता टाकीन ना गाडून तो सांगतोय. हा हा आम्ही सामान्य जनता. हा तुम्हाला अंदाज येणार नाही आमच्या जनतेचा. समजलं तुला? बसाडे आणि तू काय बघतोय फावाड फोड तुझं. हो मी जास्त बोल नका. तुमच्या 3 मतांनी आम्हाला काय फरक नाही पडणार. कळलं हा, ना? मला फरक पडतो. मागच्या निवडणुकीत फक्त 9 वोटने जिंकलोय. ते ईव्हीएम मशीन काढलं असतं आणि घासून पुन्हा चेक केलं असतं ना, हारलो असतो. 3 मतांनी फरक नाही पडत बोलतो. नाही ती पोरं नवीन आहेत, पोरांना सोडून द्या. बाकी काय बाकी- काय वाळा कसं आहे? हो ताई, बरं आहे ना ताई? बाकी हा ताई बरे आहेत. मोठा आला दादा ताई बोलायला. एवढं वाटत तर ताईला घरात घेऊन जा. वासाडे घाबरा. हा चला जाऊया मामाच्या गावाला. जा मामाच्या गावात जा. मामाच्या गावाला जाऊया. मामा मामा मला खेळणी आणली काय? अरे माझा भाचा तो. ये दत्त्या हे लहडी ये. हो ताई बी बोलूचं काम नाही. मी तुमची ताई नाही. माका नाही आवडणं कोणाचं बहीण बिन बनू. मोठे इले सांगत असं बोलूचाच असा तर माका रस्सो म्हणा. रस्सो काय म्हणा? रस्सो. रस्सो. हा काय तुझा छावा आहे? हो हो काय हो काय? हा जाते त्या छावेबरोबर पलू. जातलंय हा. जातलंय यांच्या बरोबर पळून जातलं. तुमका काय करूचा? करू का? चला चला माका पळवून घेऊन अरे, जा. काय हो? कसं बोलतात मग? हा. ओ म्हणा तुम्ही माका रस्सोच म्हणा. मी तर म्हणताय तुमच्या घोषणा पण माझ्या नावावरनच द्यावा. म्हणा रस्सो माझी टप्पा निवडून आणा अप्पा. हा आणि अशी पण घोषणा द्या. दत्तूचा बाप लुक्का निवडून येणार आप्पा. पिलू काय? वासाडे. हो हो पोरांनो, हो, पोरांनो. बापाला लुका बोलतो. एक बघतो तुम्हाला मी. बापाला लुका जाऊ दे. बोलतो. आहे लुक्का. बापाला लुका बोलतो. म्हणून काय करतास काय? विषय काय तुमचा काय चालला? बापाला लुका बोलतो म्हणजे काय? अहो विषय समजून घ्या. मका निवडून द्या, कारण मका तुमची कामा करूची आहेत. अच्छा कामा करूची हो, हो? निवडून द्या. एक काम करा. काय घ्या हा कांगवा घ्या. कांगवा किती आहे? कामच करायचे आहेत ना. या माझी जरा पाठ खाजून द्या. हो, हो, नाही, आमच्या आप्पांना सांगतो पाठ खाजवायला. अशी देश ए, आहे. ए, ए, ए लांब. ये लगेच कांगवा बघून एक्साइट झाला. ये मागे. हो अहो तसं नाही आहे. माझं ऐका. अप्पा यांची तुम्ही पाठ खाजवणार आणि मग माझी कामं करून देऊची लागतली होत तुमका.
हा हे बघा काल मी भात लावलाय टोप कर आपलो त्याची खरपुडी काढून द्यावा चला आतमध्ये हा, चला. हा. आतमध्ये मग चला. माझं पण काम मला चड्डी घालताना तोल जातो माझा मला पण चड्डी घालून द्या हा. बरं मला कोणाकडे मत मागायला हे आणलं आपल्या प्रभागात आहे ते. ही कुठली कामं अहो ए हा. अहो तुमची पाट खाजवायची काय खरपुडी काढायची आणि चड्डी घालायची कामं करायला आलो मी इथे. काय? मोरे आवा हे बघा नागरिकांची समाज उपयोगी कामं करायची आहेत मला अच्छा नागरिकांची हा हे बघ कसं आहे आपल्या गावात पुढे नव्हता गावाचा विकास करूचा आपल्या गावात रस्ते बांधूचे गावातले खड्डे बुजवूचे नाही काय नाही नाही नाही, ऐका मग, तुम्ही गावात खड्डे अगदी बुजवूच नका काय समजलं काय आहे, खड्डे बुजवलो ना तर माझं वांद होतील म्हणजे अहो खड्ड्यावरच आमच्या गावाची ओळख आहे का नाही आम्हाला खड्ड्यावरनं पत्ते सांगता येतात मोठा खड्ड्याजवळ आहे ना मांडवकराचा घर आहे छोटा खड्डा आहे त्याच्याजवळ परबिणीचं घर आहे आता तुम्ही खड्डं जर बुजवलं तर आम्ही पत्ते सांगणार कसं लोकांना ना होय तर हो नाही काका तुम्ही यांचं काय ऐकू नका तुम्ही खड्डे बुजवून टाका बघा पोरगा हुशार आहे तुमचा बरोबर बोलतो खड्डे बुजवून टाका नाही, अरे नाही. बोलायला नाही तर काय वाचाडा तुम्हाला सांगतो हा नाकावडा होता ना तेव्हा याला ना खड्ड्याची भीती दाखवलेली आहे मी काय आहे लहान असताना माझ्या अंगावर यायचा मी घाबरायचो त्याला मी म्हटलं ये माझ्या अंगावर आला तुला खड्ड्यात ढकलीन तीचपासून तो शांत झालेला आहे माहितीये? घाबरतो खड्ड्याला. हा, खड्ड्याला जाम घाबरतो माहितीये काय आहे, जरा ताकद त्याची जास्त आहे ना माझ्यापेक्षा हा मला कधी पण तो मारतो काय जमलं तर जाऊ द्या तुम्हाला खड्डाच बुजवायचा आहे ना हिच्या गालावरचा खड्डा बुजवा हो आयो काय बोलता काय म्हणजे? खड्डो नाही हा तो खळी आहे माझ्या गालावरची आयशीच्या भावाची खळी आहे ती खळी आहे काय तो खड्डाच आहे हो माझ्या औषध काय बोलायचं ना आता सांगून ठेवतो मी तुम्हाला मला धमकी देतोस हा देतो आयशीवर घाबरतो धमकी काय? देतो घाबरतो काय खड्डे टाकू बसाडे तुला टाकू 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 खड्डे टाकू टाकू ए, घाबरवू नका हो, घाबरवू नका पोरा. ये. टाकू खड्डे बन्या हो माझ्या भाच्याची खड्ड्यात कुठेतरी भीती पुरून टाकली बघितली भीती बघितली ये भाचे ये इकडे ये नाही मरू दे मरू दे आग लागू देता खड्ड्याला खड्ड्यानं सोडून द्या विषय बर. खड्डे मरू देत आता सोडून द्या विषय पण कसं आहे बाकीची पण कामं आता हा तुमचा मुलगा वय वयस्कर लहान मुलगा आहे नाही काय वय त्याच्यासाठी शाळा बांधूची नाही बांधा बांधा शाळेची लय गरज आहे मी काय म्हणतो तुम्ही गरिबांसाठी काहीतरी नाही करा. नाही, ते गरिबांचं तर करणारच ना मोरे असं काय तुमच्यासाठी पण करणार गरिबांसाठी पण करणार काय लय गरिबी आहे हो या देशामध्ये तुम्हाला होय, सांगतो होय. आमच्या शेजारची परबीन आहे ना लय गरीब आहे बने नाव लिहून घ्या परवीन शेजारची परबीन तू ग बघ त्याला सांगायला नको गरिबी आहे आपली सांगा, हे सांगा. परबीन गरीब आहे लय म्हणजे ते तिला एक पेट्रोल पंप द्या एक पेट्रोल पंप लिहून ठेव. परबिनिक पेट्रोल पंप काय देऊ? परबिनिक पेट्रोल पंप देऊचो हा हा. मग देऊचाच असा तर माझ्या श्यामबंगरला काहीतरी देवा तुम्ही ना माझ्या श्यामबंगरला ना राष्ट्रीय बेंजो म्हणून घोषित करा म्हणजे कसं ना मका सगळ्यांना सांगू गावताला माझा श्यामबंगर राष्ट्रीय बेंजो आहे धुम 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 टॉक. त्या श्याम बांगरला ना सकाळी सकाळी चिमुरी पकडायला येऊ दे एकदा सगळ्या चिमुऱ्या ठेचतो बघ त्याच्या नाही काही नाही मी काय म्हणतो ऐका ना आता श्याम बांगरचं जाऊ द्या ती परबीन लय गरीब आहे हो मी काय म्हणतो तिला ना राष्ट्रीय शेजारी म्हणून घोषित करा बघा आणि तिला एक पेट्रोल पंप द्या तो फ्री स्पेशल हा नसतो बघा तेवढा द्या आणि 2 साखर कारखाने द्या नाही गरीबाला साखर कारखाने देऊ हो, दे. अहो कार्यकर्ते एकला उसाच्या ज्युसावर आणले त्यांना साखर कारखाने देऊ काय बोलताय मोरानू अहो तुम्ही विषय समजा एक काम करतो मी माझा जाहीरनामा वाचून दाखवतो हा. मग तुम्हाला कळल आपण हा. मी वाचून दाखवू लय वेळ झाला असाच उभा आहे काय रिॲक्शन पण देत नाही वाच 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 नमस्कार मी आप्पा खारगुंडे मी आपल्या प्रभाग क्रमांक 42 मधून उभा राहणार आहे आणि यावेळी माझं चिन्ह आहे माचीसची काडी मी आश्वासन देतो की मी नागरिकांना मोफत वीज देणार आहे नाही नको वीज नको देवा शपथ आम्हाला विजेची खरंच गरज नाही आहे हे काय काय आहे मी तुम्हाला एक साहेबांनी एक रिक्वेस्ट करतो जर दत्तू जन्माला आला ना तेव्हा तुम्ही लोड शेडिंग ना बंद केलं होतं तर पुन्हा चालू करा काय दत्तूसाठी ना धाकटा भाव आणायचा आहे का नाही अहो तुम्हाला धाकटा पोरगा होऊन गावात लोड शेडिंग करू एकदा करून बघा तुम्हाला पण लय मजा येईल चल. मजा काय बघतोय तू बाबा वाच ना पुढे आता- हे काय कोण आहे ती लोक वाच पुढे वाच वाचतो मी पिण्याच्या पाण्याची घर घर नळ योजना राबवणार आहे आणि 24 तास पाणी उपलब्ध करून देणार आहे नको पाया पडतो नाही एवढं नको 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 मला तुम्हाला सांगतो नल योजना नको 24 तास पाणी 24 तास नको. पाणी पाया पडतो तुम्हाला काय आहे 24 तास पाणी दिलं ना तर माझं लय वांद होतील हो मी परबिनीच्या विहिरीवर जातो ना
मग तिच्या काढण्याने पाणी काढतो, तिच्या हांड्यात एकदा होतो, माझ्या हांड्यात होतो. लय माझ्या येते दिवसभर माहिती आहे? दोघांचे पण हांड्या फोडतले फोडतले नको नको 24 तास पाणी नको नको 24 तास पाणी. आई मला रोज आंघोळ करायला सांगते. साबण मला बुळबुळीत वाटतो मग. बने हा याचा एकदा फेस काढा, संपव याचा विषय काय तो एकदा. इकडे नाही हो. अरे काय माणसं आहे ती, यांना पाणी नकोय, वीज नकोय, रस्ते नकोय, काय हवंय का तुम्हाला? आप्पा मोरे हा हे देऊ काय? काय खुजली हे काय पैसे देऊ, पैसे. पैसे किती किती? घरात किती 3 वोट आहेत ना? 3 मत आहेत. 10,000 रुपये. घे बाय बाय. दहा. ऐका ना, एवढं एकदम 10,000 रुपये नका देऊ. हा सगळे एकत्र नका नको देऊ. नको काय रोज आम्हाला ना 170 रुपये पाठवा. हा. 10,000 नको. म्हणजे ते ते एकत्र घेतलं ना का लगेच संपून जातात म्हणून सगळे नको एक. हा संपून जातात. हो काय ल मागे एकदा 10,000 घेतले ना, तर एक जण हत्ती घेऊन आला. त्या हत्तीच्या सोंडेत 20 रुपये ठेवले ना की तो सॅल्यूट मारायचा. मग आम्ही त्याला एवढे सॅल्यूट मारायला लावले की सगळे 10,000 रुपये संपून गेले. लय मज्जा आली माहिती आहे. तरी पण 80 रुपये उरले, पण हत्ती थाकला माहिती आहे. सुरुवातीला ना आम्ही त्याला 20 रुपये द्यायचो ना, तर अशी सोंडवर करायचं माहिती आहे. शेवटी ना एवढीच सोंड चालू मारताना थकलो. आहे तुम्हाला एवढीच. त्याच्यावर ऐका ना मी काय म्हणतो, रोज 170 रुपये पाठवा, आम्हाला पुरते. होय होय चालेल. चालेल. ही कोण लोक आहेत माझ्या मतदारसंघात? अहो आप्पा ही अशी लोक आहेत म्हणून आपण निवडून येतोय. 170 रुपये देऊन टाका तुम्ही. मोरे हा. डन. 170 रुपये रोज पाठव. रोज द्याल ना? डन डन डन. दत्तू मी काय म्हणतो, 170 रुपयाप्रमाणे किती दिवसात 10,000 रुपये होतील रे? 10 दिवसात 10 दिवस होतील. हा. 10 दिवसात अकरा मागा अकरा. मी काय म्हणतो आहे ना, ते 11 दिवस द्या ना. 12 दिवस दिले. किती वाजले? 12 दिवस दिले. चला, चला. डन तुमचं. डन, डन, ओके, डन. डन. चलो, डन. येऊन येणार प्रिया 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 काय काय अगं बसून घालत जा बूट. आणि प्रिया काय चाललंय, लंगडी खेळतेस का पळतेस, मागे वाघ लागलाय? नाही, लग्न करून जो प्राणी घरात आणलाय ना तो लागलाय. आई मागे लाग. प्रिया 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 ऐक ना ऐक ना. नाही, नाही, 15 नाही. मिनिटात होईल. नाही, ऐक ना. नाही, नाही, 15 मिनिट प्लीज प्लीज अगं फक्त एकच ना प्लीज. अरे ना अरे ना. एक काय 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 मला कोलॅब करायचंय तिच्या बरोबर. एकच ऐकत नाहीये ती. चल ना. चल ना. एक कोलॅब करायचंय. चल ना. ईशा ती नाही म्हणते ना कोलाब्याला जायचं तर नाही जायचं. उन्हात आणायचं, तिला नाही फिरायचंय, तिला जबरदस्ती करू नकोस. आ? तिला जर नाही जायचंय बा कोलाब्याला, बा 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 बा. तसं नाहीये ते. कुलाबा नाही हो, कोलॅब. इंस्टाग्राम वरती रील करताना कोलॅब करतात. तिला माझ्यासोबत कोलॅब मध्ये रील टाकायचं. म्हणजे दोघांच्या अकाउंटवर दिसतं ना तेव्हा. अहो मी नाही व्हिडिओज करत असते ना खिडकीच्या इकडे, ते मी करते ना. हा माकड चळे अहो. ते करतात. चाळे नसतात ते. किती मेहनत लागते. 2-2 तास लागतात एक व्हिडिओ बनवायला. डोंबलाची मेहनत. 2-2 तास आपले तोंडाचे व्यायाम नुसते. सिंक लिप सिंक म्हणतात त्याला. हो ना, लिप हिने शिकवलंय मला. लिप सिंक म्हणतात मी त्याला. शिकवलंय पण म्हणून कशावरही करशील. पुरुषांच्या शब्दांवरती ही लिपसिंग करते. मग करू दे. आपल्या कुटुंबातला राजा मुरादाच आहे हा. गप्प बस. एक टीम आहे ना मी. एकटी मी काहीतरी बोलता तुम्ही. आई यार मी नाही रील करणार यार. चल ना गं, सॉरी, नाही एक यार. रील करायचंय ना फक्त. चल ना. एक मिनिट तू कुठे चाललीस मला कळेल? मी हँग आउट करायला चालले फ्रेंड्स बरोबर. प्रिया आता काय उंची वाढणार आहे तुझी लटकून? हँगआउट करायला चालली आहे? लटकायला नाही चालली हो बाबा. मग हँग आउट इज भेटणं. मित्रांना मैत्रिणींना भेटणं इज हँग आउट. हँगआउट हे भेट नाही. हँगआउट असा शब्द आहे? हा हँग आउट करणं, भेट, एक चिल करणं, असं एक मी चिल करायला चालली आहे. चिल म्हणजे काय फ्रीज मध्ये बसवणार आहेस? ए ए प्रिया इकडे ये.
मग चिल करणारे म्हणजे चिल करणारे म्हणजे गप्पा टाकणारे हो, गप्पा मारणारे असं हे. अगं चिल म्हणजे थंड ना मग नाही. थंड गप्पा टाकणं म्हणजे काय तसं नाही. चिल करणारे मी मित्रांना भेटायला चालली नाही 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 नाही, ऐक ना, एक रील करून जा ना, एक कोलॅब करून जा ना फक्त. केवढा भाव खातेस ग? ए प्रिया करू हे बघ मी फ्रँकली सांगते तुला आई, मला तुझ्यासोबत कोलॅब नाही करायचं कारण तुझं कॉन्टेंट क्रिंज असतो ग. ए ए प्रिया काय बोलली ही अख्खं Sorry. सैन्य घेऊन माझ्यावर चालून आलेली आहे काय बोललीस तू हो रडू नकोस प्रिया इकडे ये इकडे ये काय बोललीस तू आईला आता क्रिंज हो म्हणजे काय पण असं याइक्स असं चांगलं म्हणते या एक्स म्हणते मग काय प्रॉब्लेम नाही आहे नाही नाही बाबा ते ये हे याइक्स क्रिंज असं किळसवाणं इव असं या, किळ म्हणजे आमच्या काळात आम्ही ज्याला फालतू असं ज्याला म्हणायचो त्याला तुम्ही एक शब्द दिलाय Cringe. क्रिंज तुला काय वाटत नाही ग क्रिंज काय क्रिंज? हॅलो ईशा आर्मी, हाय. हे बघा आज माझी एक मी व्यथा मांडायला तुमच्या पुढे आलेली आहे आज. ही बघा ही माझी मुलगी आहे आणि ही मला काय म्हणाली माहिती आज? ही म्हणाली तुम्ही ज्या कॉन्टेंटची आतुरतेने वाट बघता ना, तुम्ही मला म्हणता मॅडम व्हेअर आर यू, तुम्ही DM करता मला, त्या कॉन्टेंटला ही माझी मुलगी ही क्रिंज म्हणाली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. लाईक शेअर आणि फॉलो करा. चाओ. हे काय झालंय माझ्या बायकोचं मला कळत नाही क्रिंज. हे साधं क्रिंज नाहीये हे केवढं क्रिंज आहे हो. तुला सांगतो प्रिया लग्न करून हिला घरात आणलं तेव्हा माप ओलांडायला गेली तेव्हा स्वतः सांडली माप तिथेच होतं एवढी बावळट माझी बायको आता लोकांना फोनवर चावचाव म्हणते बाऊल एक मिनिट बाऊल. हॅलो ईशा आर्मी, हा माझा नवरा. अनफॉर्च्युनेटली माझा नवरा आहे पण हा मला बावळट म्हणतोय. याबद्दल तुम्हाला इकडे काय- दे. एक मिनिट ऐका नको. अरे मीच आहे इथे बाकीचे कुठे हो, नाही, आर्मी म्हटली ही तसंच असतं ते. मला काही कळतं का? आर्मी बंदुका कुठे आहेत मध्ये घुसू नका, तुम्हाला काही कळत नाही तर. अरे. सॉरी हा प्रँक होता. कसा वाटला हा प्रँक ते मला नक्की कळवा. लाईक शेअर आणि फॉलो करा. चाओ. का लोकांना चावचाव म्हणायचं हिला मला कळत नाहीये मध्ये येतात. बाय बाय करते ती तसं ते तसंच असतं. पण कोणीच नाहीये समोर ती स्वतःकडेच बघूनच असं करतेय ते तसंच असतं सोशल मीडियावरती बाबा. ही वाटत नाही या पोरीला. काय एवढीशी होतीस लहानपणी. लहानपणी एवढूशीच असणार ना आई. गप्प बस. इथे वाढवलं 9 महिने तुला. मग इथे वाढवणार होतीस का काय बोलतेस इथेच वाढवणार की नाही मला सांग तुम्ही जास्त बोलू नका. तुम्ही पोटात नाही काढलंय तिला. तुम्हाला स्त्रियांच्या वेदना कळणार नाहीत. गप्पा बसा तुम्ही. मी वाढवलं तुला. हा माणूस फक्त ऑफिसला जायचा. मी तुला लहानाचं मोठं केलं. तू साधा येल्लो व्हायला मदत नाही करू शकत आईला. कशाला मरायला येल्लो व्हायचंय लग्नात झाली होतीस ना हळदीत एकदा येल्लो तेव्हा डोळ्यात हळद गेली म्हणून रडत होती उष्टी हळद नेली तेव्हा एक तर ते येल्लो नाही योलो आहे. हा? YALO. वाय येल्लो अहो म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स. म्हणजे काय म्हणजे काय काय म्हणजे असं एकच आयुष्य आहे की बाबा असं काय ए, ए. जगा मज्जा करा. भीती दाखवतेस त्यात तू भीषण आहेस असं करू नकोस असं नाही हो म्हणजे शांतपणे काय? कळलेलं आहे मला म्हणजे आम्ही जे आमच्या काळात म्हणत होतो की जीते है यार आपली जिंदगी हेच तर. ते हे हा ते हे आहे पण ते हे शब्द काढलेले आहेत यांनी या पिढीने मला कळत नाही येल्लो म्हणजे मस्त जगूया ह्याला काय अर्थ येल्लो नाही हो, योलो आणि हा. म्हणजे तुम्ही म्हणता ते करेक्ट आहे हा. पण आमच्या जेनझी स्लँग मध्ये आम्ही त्याला योलो म्हणतो. कशात काय कशात हा काय शब्द आहे जेनझी स्लँग. हा जनझी म्हणजे जेनझी नाही बाबा जेनझी. हा जेनझी मी शिकते सध्या. जेनझी हा. जेनझी म्हणजे 1997 पासून 2012 पर्यंत जी जनरेशन जन्माला आली ना हा. त्याला जेनझी असं म्हणतात. म्हणजे त्या एका गटाला नाव दिलंय हा 2012 नंतर जे जन्माला आले ते जेन अल्फा. जेन अल्फा मी बर. तुम्हाला म्हणत होते ना हा. माझं ऐकलं असतं तर आज आपल्या घरात अल्फा पण असता. सगळ्या जनरेशन झाल्या काय असत्या. वेडी आहेस का मुलगी आपली घरात तिच्या समोर हे बोलतेय तिचं लग्नाचं वय झालेलं आहे आता लग्नाच्या वयाची मुलगी ऐकते सगळं आणि नुसतं असं करून बोललं की काय ते ऐकणं बंद नाही होत. जवळ होती म्हणून तिला ऐकायला मुळात तू हे बोलायलाच नकोय आता काय? जेन अल्फा पाहिजे काय लाज बाळा थोडीशी काय काही नाही बोलतेस होत. मुलीसमोर बोललो. बाळा हे आता हा गट मला कळलेला आहे हा. म्हणजे हा जनसीचा एक आहे जेन अल्फाचा एक गट आहे हा. मी कोण आहे मी कुमार. काय असं
एवढं काय मला असं इतकं का एवढं काय हसताय मला खरं खरं सांगा बुमर म्हणजे मी बुमर आहे म्हणजे कोण मी हे आहे का हे आदिमानव आहे का मी काय? मग बुमर म्हणजे काय दुसऱ्या महायुद्धानंतर 20 वर्षात जे जन्माला आलेत ना त्यांना बूमर म्हणतात. Out. तुझा बाप बुमर बुमर मी काय हिटलर सोबत होतो का तुम्ही बुमर काय म्हणतेस मला मग तसंच वागता तुम्ही ओय ओय. डूड बॉय योश. हिला काय झालं हे माहित असलेले सगळे जेन्झीचे शब्द एकत्र वापरते ती मध्येच. हे ते जंजीचे शब्द आहे ते जेश नाहीये ते शीश आहे. शीश शीश नाही 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 शीश म्हणजे गुड. वाव शीश. शीश म्हणजे गुड वाव हा. काय हा फरक आहे भाषेमधला मला कळत नाही यांच्यात शीश म्हणजे चांगलं आणि आपल्याकडे शिशे शिशे म्हणजे खराब काय मला कळत बाळा काय? इथे बस, काय? इथे. कुठे चाललीस, कुठे? इथे बस ना मला मला- मला जरा ज्ञान दे थोडस ज्ञान दे हे मी हा झालो ना मी बुमर झालो हा तुम्ही जेनेक्स आहात. सॉरी मी बुमर नाही मी जेनेक्स तुम्ही जेनेक्स आहात. जेनेक्स म्हणजे कोण म्हणजे 1965 to 1980 मध्ये जे जन्माला आले ते जेनेक्स. बरं आणि मग त्याच्यानंतर जन्माला आले ते मिलेनियल्स. हा म्हणजे ते पैसेवाले सगळे नाही नाही, ते मिलेनियर्स. हा हा हे मिलेनियल्स. बर 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 हा. मिलिन हे आणि मी जेनेक्स जेनेक्स. मी जेनेक्स आहे बुमर पण नाही तुम्ही वागता बुमर सारखेच मी- आउटडेटेड. मी आउटडेटेड नाही तर तू काय? मोठी ही अपडेटेड आहेच मी. दोन हा. शब्द शिक हिला कसे कळले ग सगळे शब्द कारण मी आणि माझी फॅम आम्ही अपग्रेड होण्यात आम्ही असं अपडेट नॉलेज असे गोळा करणं या सगळ्याचा आम्ही ध्यास घेतलाय म्हणून. एवढंच अपडेट व्हायचंय तर 25 वर्षापासून जी बेचव मेथीची भाजी खायला घालतेस ती अपडेट कर काय मला मेथीची भाजी करता येत नाही. काय डोंबलाची मेथीची भाजी करतेस हं? साधी मेथीची भाजी करायची असते तिला बिचारीला चालता येत नाही म्हणून उचलून कढईत टाकावं लागतं थोडासा वरती मीठ शिंपडलं की तिची ती एकदम चविष्ट होते ती पण बेचव बनवत असते उद्यापासून तुम्ही बनवा मग. येत नाही मला मेथीची भाजी बनवायला येत नाही ना मग बोलू नका काही. बोल येत ना. नाही काही आणि उगाच बडबड करायची. तू कुठे चाललेली आहेस यार मला फ्रेंड सोबत जाऊ द्या. तू त्या अजिबात मित्रांना भेटायचं नाहीस मला आवडत नाही ते. का काल ते येऊन गेले घरी. काल ते सगळे आले होते मी एवढे पोहे बनवले त्यांच्यासाठी आल्याचा चहा बनवला तो तुझा ओंक्या तो म्हणे मला कॉफीच लागते कॉफी बनवली त्याच्यासाठी वेगळी सगळं एवढं केलं तरी मी रूमच्या बाहेर जाताना मला ऐकू आलं ते मला म्हणाले तुझी आई गोट आहे. हो माहेस. पोरगीला गोट बकरी म्हणते आईला. प्रिया नाही नाही नाही, काय गा नाही, नाही. हा? काय म्हणे असं म्हणले तुझे मित्र तसं नाहीये एवढा पण तिची शिंगानी शेपूट लपवली तरी कसं ओळखलं त्यांनी बाबा. आपली उद्यापासून तुमचं जेवण बंद. थँक्यू मी सांगते अरे मी सांगते काय. अरे बरं केलं ना अरे. तुला सांगतो ही आहे बकरी पण हिने मला पण बकरा केलाय ती मेथीची भाजी एक सतत मला खायला घालत असते अर्धी तर कच्चीच असते ती भाजी बसा तुम्ही गोटचा अर्थ सांगू का मी. प्लीज सांग. बकरी नाही गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. GOAT गोट. ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट. आवडलीस तर. मी आहे गोट मी गोट आहे मी गोट आहे. नाही नाही ही काही गोट बीट मी गोट आहे नाही आता. नाही, गप्पा बस मी आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम या घरातलं सगळं मी बघतो काय नाही तुम्ही काय नाही तुम्ही फक्त बुमर आहात. तुझा बाप बुमर मी म्हटलं ना ओके तुम्ही गोट आहात तुम्ही बुमर आहात मी चालले. नाही 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 ऐक ना तू जाऊ नकोस तू मित्रांना इथेच बोलव मग मी तसंही ग्रेट वाटेल ना त्यांना मी मेथीची भाजी पण देईन. तू का सॉल्टी होतीये. ए ईशा ईशा इकडे इकडे आंघोळ करून ये पटकन उन्हाळ्याचे दिवस आहेत घामटायला होतं तिला कळलं बाबा काय बोलताय. काय बोलतोय म्हणजे सॉल्टी म्हणजे जेलस. सॉल्टी म्हणजे खारट सॉल्टी म्हणजे जेलस. अरे, हे काय शब्द आहे तुमच्या पिढीचे मला कळत नाहीये जेन्झीचे होते. अरे, पण हे हसलो कसलं सॉल्टी म्हणजे खारट म्हणा आणि संपवा ना जलस म्हणजे जळला म्हणा संपवा ना जलसला सॉल्टी म्हणायचं सॉल्टीला जलस म्हणायचं काय गरज आहे का याची तसं आहे आता इट इज ऍक्सेप्टेड. बर बर पण तू सारखं सारखं जाऊ नकोस बाहेर तू घरात थांब गपचूप पण नाही तुम्ही थांबा एक मिनिट ऐक बा तुला जायचं तर तू जा फक्त जाण्याआधी माझ्या बरोबर ट्रेनिंग कर. ए नको ना. आपण सोल सिस्टर्स आठवून ऐक ना ग खूप दिवस 27K वर अडकलंय ग होतच नाहीये काही. मी यांना परवा म्हंटल तुम्ही मला खोटं खोटं मारा आपण व्हिडिओ करून टाकू. सिंपती मध्ये असे 50K झाले असते ना आपण आई नाही हा माणूस नाही मी स्त्रियांवर हात उचलणार नाही काही कामाचा नाही हा माणूस. काय बोलतीये पण जाऊ दे, तुम्ही तरी करा ना ट्विनिंग माझ्या बरोबर. तू काय वेडीयस का ईशा काय कपडे काढा ट्विनिंग करू. बावळट जरा चोरा भान ठेव आपली मुलगी घरात आहे तिच्या समोर हे सगळं नको बोलूस काय त्या मुलीला सगळं ऐकू जात हे. हिला कळायला नको कुठे काय बोलायचं का ए बघ बाळा मला माहिती आहे की तू लहान आहेस पण हे तुला पण कळायला हवं आपल्या हातात असतं का काही आपण केला प्रयत्न एक बाळ झाला आपल्याला बास आता मी जुळ्या बिळ्याच्या भानगडीत पडणार नाही
काय बोलताय तुम्ही? जुळी बाळ नाही काढायचं का? अहो, ते ट्विन ते वेगळं. हे ट्विनिंग ट्विनिंग सारखे सारखे कपडे घालणं. कशाला मरायला सारखे सारखे कपडे घालायचे? एकदा घातलेले बास नाहीयेत का? आपण काय ते हे आहोत का ते हे सारखे कपडे बदलायला? आय सोड. तसं नाहीये, सारखे म्हणजे सेम सेम कपडे घालायचे. अहो म्हणजे मी लाल कपडे घातले तर तुम्ही पण लालच घालायचे असं. हे असं करायचंय हा. हे Yes. ह्याला तुमची ती पिढी हे म्हणते Twinning. Twinning. Yeah. हा, मरायला. करेल. आमच्या काळात असं कोणी सेम सेम कपडे घातले की आम्ही म्हणायचो बँडवाले. तुला सांगतो प्रिया, गोविंदा आणि चंकी पांडे त्यांचं करिअर याच्यावरच झालं. चला करूया ना ट्विनिंग करूया ना. नाही नाही, मी नाही करणार. काय नाही करा ना. हा, मी नाही करणार हे मग कसलं. प्रिया तू तरी कर ना गं, नाही यार. चल ना. तू का सतत तू तुझ्या जेनेक्स सोबत हँगआउट कर जा. माझे जेनेक्सचे कोणी मित्र माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? लग्न झाल्यापासून एक तो रमेश कॉन्टॅक्ट मध्ये होता. युरोप ट्रिपचे फोटो टाकले ह्यांच्या बरोबरचे मी. मला म्हणाला ये तेरा हबी है, इसके वजह से तूने सबसे कॉन्टॅक्ट तोडा है. त्याने पण बोलणं टाकलं माझ्याशी. ए ए तू काय तुझ्या मित्रांमध्ये माझी छबी काय तयार केलीस? मी संशयी नवरा आहे. तसेच आहात तुम्ही. मी तुला कॉन्टॅक्ट तोडायला सांगितले? नाही तर काय, कधी कधी खरंच मला कधी कधी वाटतं ना की डायरेक्ट त्या रमेशला फोन करावा आणि सांगावं आपण राहू फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. फ्रेंड्स ते फ्रेंड्स, बेनिफिट ते बेनिफिट. काय बोलतीस तू? काय बोल काय तू काय बोललीस आता? फ्रेंड्स विथ बेनिफिट्स राहू रमेश बरोबर. प्रिया, तिला राहायचंय तिला राहू दे. नाही तर काय, खरंच नाही म्हणजे नाही 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 बा, माझा तरी ताप जाईल. ऐक ऐक माझा- चालेल. मी रमेशला सांगते आपण फ्रेंड्स विथ बेनिफिट. फोन दे माझा. स्कदुश स्कदुश. हे काय खडूस खडूस हारणं दाखवत असतेस मला? अहो ते वेगळं आहे हो. शांत शांत. असं आहे ते. हा. एक मिनिट मुद्दा हा आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स तुम्हाला वाटतंय ते नाहीये. अगं काय बेनिफिट फायदा? असं नाहीये, ते मैत्रीचे फायदे असं नाहीये. मग फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे अशी मैत्री ज्याच्यात लग्नानंतरचे बेनिफिट्स लग्न आधीच होतात आणि लग्नाचं कंपल्शन नसतं. हा. ए! ईशा काय वेडी आहेस का? मी तसं म्हणत नव्हते हो. काय जवळ जवळ एक्स्ट्रा मॅरिटल करायचं म्हणालेस का? सुदोष तू सुदोष असं नाही हो. मी असं वेडी आहेस का तू? असं मी काही बोलत नव्हते. कसं बोलते? लाज नाही वाटत? पोरगी असून कसं वाटेल ते बोलते? बोलशील. अरे तुम्हाला अर्थ माहित नाही, तू कुठेही शब्द वापरतेस. बे, ही म्हणा तुला अर्थ माहित नाही तर तू कशाला बोललीस? त्या लोकांना आपल्यासारखं जगायला आवडत नाही. मग आपण तरी त्या जनरेशनची गॅप कव्हर करायला एक पाऊल उचलायला पाहिजे ना. मग त्यांचं शिकतेय ना मग आता. अरे पण मग काही शब्द शिकून तू ती कॅप कव्हर करणार आहेस का? इकडे सर बाजूला बस तिकडे बस बाळा. हे हे आहे म्हणजे हो कळलेला आहे मला अर्थ आता तुझ्या भाषेचा सगळ्या त्या जंजीचा. हा. फक्त आता मला एवढं सांग हे तू आता मला सांगितलंस फ्रेंड्स विथ बेनिफिट बेनिफिट्स. हे असं सर्रास चालतं आत्ता पिढीत? हो, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. लग्नाला पर्याय म्हणून आम्ही असे बरेच 6-7 ऑप्शन्स काढलेले. 6-7 ऑप्शन लग्नाला पर्याय म्हणून कुठले? फ्रेंड्स विथ बेनिफिट्स आहे, पॉलिगॅमस रिलेशनशिप्स, ओपन रिलेशनशिप्स, सिच्युएशनशिप्स, लिव्ह इन रिलेशनशिप्स वगैरे वगैरे बरंच काही काही आहे. म्हणजे सी आता कसं आहे, लग्नाची कमिटमेंट नको आहे, पोराबाळांची जबाबदारी नको आहे, बट इंडिव्हिज्युअल म्हणून मेंटली फिजिकली एन्जॉय करायचं आयुष्य विदाउट कमिटमेंट्स. त्याच्यामुळे आम्ही हे असं काय काय करत असतो. आम्ही सॉर्टेड होत बाबा. म्हणजे जर मी तुझ्या आईसोबत फ्रेंड्स विथ बेनिफिट्स असेल तर मी लग्नासारखं घरात राहायचं पण मेथीची भाजी नाही खायची. मांजरी आहात तुम्ही, मांजरी. आता आलेला आहे माझ्या लक्षात. म्हणजे ताटातलं दूध सगळं प्यायचंय पण नंतर ताट घासून नाही ठेवायचंय. वा ग वा, जबाबदाऱ्या नको या पिढीला. जबाबदाऱ्या नको त्यांना. बाबा आता नको यार हे डिस्कशन. आता नको. म्हणजे तू एक मिनिट, तू एवढी घाई जी काय करतेस ती का कुठे जायचंय तुला? मला फ्रेंड्स सोबत झोन टाकायला जायचंय बाबा. काय टाकायला जायचंय? झोन टाकायला जायचंय आणि बस झालं आता मी चालले. ए प्रिया प्रिया खूप प्रिया, झालं. प्रिया मला Bye, समजावून see you तर later. नेमकं काय टाकणार आहेस मला कळू तरी दे. प्रिया ही काय टाकायला गेलेली आहे ही? मी जाते मेथीची भाजी टाकायला. टाक, ती त्याच लायकीची आहे. हा. कढईत नाही डब्यात टाक कचऱ्याच्या. सई झोन का काय ती टाकणार आहे.
नेमकं काय करणार आहे? वा 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 जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच आमच्या शब्दकोशामध्ये एवढी भर टाकलीत. थँक्यू जेन्सीज, थँक्यू सो मच. विचारा हास्यरसिकांना, त्यांना तुमचा हा झोन कसा वाटला प्रसादा? ईशा इकडे बघ एक मिनिट. हो यार वाटते राजा मोरात तू. समोर ना मला वाटलं नाही पण प्रोफाईल मध्ये बर. नाईस. चांगला विषय होता, नवीन विषय होता आणि तो तेवढ्याच नाविन्याने आणि एनर्जीनी मांडलात तुम्ही. मजा आली. सई. एकदम बिंज वर्दी परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. खूप इंटरेस्टिंग विषय. मला असं वाटतं की खूप कमी वेळ अशी येते जेव्हा एखादं प्रहसन हे डिरेक्टर आणि रायटरचं असतं. मला वाटतं त्यातलं हे प्रहसन होतं. तुमची साथ भक्कम होती, सॉलिड होती, त्यात काही प्रश्न नाही. पण मला असं वाटलं की हे प्रहसन रायटर आणि डिरेक्टरचं होतं. कॉन्सेप्ट ज्यांची होती त्यांचंही होतं. कारण आपण ह्या मंचावरून वेगवेगळ्या भाषा घरोघरी पोचवत असतो. पण कॉस्मोसिटीजमध्ये काय चाललं आहे, तिकडे नवीन जनरेशनची विचारसरणी कशी आहे, हे या मंचातून सुद्धा घराघरात पोचवलं जाईल असं मी कधी इमॅजिन केलं नव्हतं. आणि ज्या गोष्टी इमॅजिन होत नाहीत त्याच गोष्टी इथे ह्या मंचावरती घडतात असं माझी स्ट्रॉंग बिलीफ आहे. ईशा आर्मीसाठी रायटरला माझ्याकडून ब्राउनी पॉईंट्स आहेत. फारच सुंदर आर्टिक्युलेट केलं होतं. आणि ईशा, मला असं वाटतं की रजा डे हे नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे. याचा विचार करायला तू हरकत नाही आहे. खूप मजा आली. मॉडर्न स्किट होतं आणि मी खूप एन्जॉय केलं, खूप रिलेट केलं. कारण आपल्या आजूबाजूला आता ते बरोबर आहे, चूक आहे, काय आहे ह्याच्यात न पडता ते आहे याचा अवेअरनेस असणं इज सो इम्पॉर्टंट. आणि तोच अवेअरनेस इथे आपण क्रिएट केला. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद या मंचाचे. मला खूप मजा आली. मस्त. मंडळी, वारंवार अपमानाचं वाण मिळूनही जावई पुन्हा एकदा आलेला आहे सासऱ्याच्या दारात. चला बघूया आज काय गोंधळ उडतोय शिवालीच्या बाबांच्या घरात. ते बघण्यासाठी जोरदार टाळी मंचाला आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, खडकपणाचा विकी कौशल, दिनेश कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. आलो 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 आलो. काय घाई आहे तुझ्या बाबांना, मला अजून कळलं नाहीये. नॉर्मली शिवाली बाहेरच्या माणसाने डोरबेल वाजवल्यानंतर आतला माणूस आलो आलो असं म्हणतो. इथे एक्झॅक्ट उलट आहे. आतला माणूस डोरबेलचा आवाज काढतो आणि बाहेरचा माणूस आलो आलो असं म्हणत येतो. ईशा, लाज वाटण्याचं वाक्य आहे. लाजतेस काय तू? माय डॅड स्ट्रॉंगेस्ट. वाटेल ते बोल, वाटेल ते. शिवाली हे खरं आहे. शिवाली हे खरं आहे का वागलीस? हो, वागलीस असं. हे माझे संस्कार आहेत. हे माझे संस्कार आहेत. श्श्श, अभिनय बंद कर. मी दरवेळी ठरवून येतो बाबा, चिडायचं नाही, मला चिडायला लावू नका. होय होय. काय काय झालंय? कसला जाब विचारलात आल्या आल्या? नाही, जाब नाही. शिवाली हे खरं हे वाक्य टाकायला नंतर जागाच नाहीये, म्हणून मग मी आधी टाकून घेतलं. नंतर कसं? अरे का टाकायचंय पण दळ भद्राट वाक्य या स्किट मध्ये? गरज काय आहे? सिरीजचं नाव आहे ना, लोकांना कसं कळणार कुठली सिरीज आहे ते? कळतं, लोकांना सगळं कळतं हल्ली. मी आलोय म्हणजे शिवाली हे खरे आहे हे लोकांना माहितीये. कारण दुसऱ्या स्किट साठी मला बोलवतच नाही. हसू नका, हसू. विनोद नाही करत या, आहे. या. दुःख आहे माझं, दुःख, विनोद नाहीये. बाळा ये बाळा ये, कशी आहे? स्किट इथे वरांड्यात करायचं. नाही. हा वरांडा आहे घराच्या बाहेर. या 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 जाऊ. नका ना, या चिडायला या नका ना या लावू. या या. हा 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 हा. बाबा. कुठली घाणेरडी स्टाईल आहे अरे. बाप आणि ते कसं भेटतात का? बाबा, ओ किती खुश दिसताय हो बाबा हो तुम्ही. बेटा, मी खुशच आहे. अरे पण हे काय ध्यान करून ठेवलंय? हा, हे काय आहे? हे काय मुंडावळ्या का लावल्यात? जंत होतील बापू. जावई बापू, जावई होय, होय. बापू, जंत नाही झालेत म्हणून. होय 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 होय. तेच सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला होता. हा. चर्चा करायची आहे. बर. बसा.
मी लग्न करायचं ठरवलंय. बाबा जी हाँ, मैंने हनाकी करने का फैजल ले लिया है. हनाकी करने का फैसला. निकाह करने का फैसला किया है. का होय. एक मिनिट, तुम्ही सिरियसली बोलताय? हो, सिरियसली म्हणजे? तुम्हाला लग्न करायचंय? हो, ऑफकोर्स करायचंय. का? का म्हणजे माझी मर्जी. अहो पण अहो बाबा, वय काय तुमचं? 74. अहो मग का लग्न करायचं या वयात? हा, तिथे मसणात पोचली आहेत अर्धी लाकडं, ती तिथे रिला बनवायला लागली आहेत आता लाकडं. काकांना मसणात पाठवा रे, काकांना मसणात पाठवा रे, काकांना मसणात पाठवा रे, पाठवा रे, पाठवा रे. जावे बापू. हे काय? ग्रीस आहे, पंचवर लावा. पंच स्मूथ होतील तुमचे. साला काय माणूस आहे, 7 आठवड्यांनी येतोय, पहिलाच पंच पाडतोय. सगळं ऐकायला होय येतं. होय होय शहाणपणा करू नका, मला आल्या आल्या ना शहाणपणा नकोय दोघांचाही. होय होय. हा? शांत, शांत. विझायचं वय झालं ना आता, मग लग्नाचा खूळ कोणी भरवला डोक्यात? परवायला कशाला पाहिजे? मला वाटतं लग्न करावं असं. अहो. किती वर्ष एकटा राहणार आहे मी? ये जवानी का जोश मुझे ठीक से बैठने नहीं देता. काय नाही ठीक से भेटणे देता? काय आहे तुमचा? नाही, मी एकटा आहे हो. हिची आई गेल्यापासून मी एकटा आहे, माहिती आहे ना तुम्हाला. सतत डोक्यात काही काय? काहीच विचार डोक्यात, काहीच विचार येतात डोक्यात माझ्या. ऐकून घे. अरे काही म्हणजे तुमची आई नाही, काहीच विचार येतात डोक्यात, असं मला म्हणायचं होतं. मी एकटाच आहे ना हो. गेली कित्येक वर्ष मला असं वाटतं कोणीतरी जोडीदार असावं. काय साला म्युझिक दिलंय. काय यार, असं वाटतं ना, किती वर्ष मी एकच ताट धुणार आहे. मी पण माणूस आहे ना शिवा, मला पण एकापेक्षा जास्त ताटं धुवायची आहे. हो बाबा. मग मोलकरीण वा आणि शेजाऱ्यांची भांडी घासा. याच्यासाठी लग्न कोण करतं? उठसूट लग्न करायची, भांडी घासायची, लग्न करा. म्हणजे तुम्हाला माझी दुःख कळणार नाहीत, जयंती पुण्यतिथी बापू. जावई बापू ना ओ, जावई बापू एवढाच शब्द, एवढा कठीण आहे का हा शब्द? आहे जरा ते. मुद्दाम करताना तुम्ही नाही. हा? विनोद करायचे असतात तुम्हाला. मग तुम्ही करा. आता दात खीळ बंद गई. ओए ओए ओए. ए निसिम प्लीज रिॲक्ट हो ना तू, नाही तर ते स्वतःच दोघांचं रिॲक्ट होतात. ते काही बोलल्यावर समोरच्याचाही रिॲक्ट होतात आणि स्वतःचाही रिॲक्ट होतात. अरे, आणि असं दोनदा रिॲक्ट होऊन स्वतः दमतात पण नंतर. एक मिनिट बेटा, खरंच मी सांगतो तुम्हाला, माझी दुःख नाही कळणार. अहो बाबा, अनेक वर्ष झाली हो, ज्याला सकाळी बाथरूम मध्ये गेल्यावर ए हा माझा ब्रश आहे, हा माझा ब्रश आहे, हा माझा ब्रश आहे, अशी भांडणच मी केलेली नाहीत. हाऊ रोमॅन्टिक इट वॉज. तुझी आई या मी रोज ना तिचा ब्रश वापरायचो म्हणूनच सोडून गेली मला बाळा. किती गलिच्छ हो तुम्ही, किती घाणेरडे आहेत हे. निसिम बस झाला. माझ्या बाबांना एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू प्लीज. अगं शिवाली, तुला कळतंय का त्यांचं वय काय आहे? अरे काय लावलंय तू मगासपासून? वय 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 वय. वय 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 एवढंच बरोबर गायलात तुम्ही. सगळं चुकलात पुढे एक असू दे, लिरिक. असू दे, चुकले माझे बाबा, शांत राहा, तू शांत राहा. चुकले माझे बाबा. अगं तेच सांगतोय, आणि या वयात लग्न करणं योग्य नाहीये. काय लावलंय सारखं वय वय तुझं रे? आहेत माझे बाबा वयस्कर, आहे त्यांचं वय अनंतात जाऊन वायलिन वाजवायचं. अनंतात विलीन होतात बाळा. अनंतात मी मरायला कशाला जाऊ व्हायलिन वाजवायला? आणि मी गेलो तर ऐकणार कोण? कुत्र नाही ना बाळा. तसं नाही बाबा, मला सांगायचं. सांग. हो ना, हो. तुम्हाला काही बोलायचं असतं. घुबड आहे हा. ए बाई, ए काय? तसं नाही बाबा, माणूस आहात ना तुम्ही. हो बाळा. भावना आहेत ना, भावना आहेत ना या माणसाला. आहे बघ, शेवटचं एक वाक्य सांगते. माझे बाबा लग्न करणार आहेत, त्यांनी ठरवलं, दॅट इज फायनल. कारण त्यांनी ठरवलंय त्यांना लग्न करायचंय. लग्न करायचंय हे बरोबर आहे का? पण या वयात लग्न करणं तुला वाटतं का? ऐका, माझ्या लग्नाची जबाबदारी घ्या जरा. मी कशाला घेऊ तुमच्या लग्नाची जबाबदारी? कोणाला करायचं लग्न? तुम्हाला करायचं आणि तुम्ही करा. काय करा? मी माझी जबाबदारी घेतलेली आहे, कळलं ना? मी असं करत नाहीच कधी. हे बघा, या 3 मुलींना मी
शॉर्टलिस्ट केलेलं आहे त्यांच्याशी बोला, पुढचं लग्नाचं ठरवा आणि त्यांना सांगा मेरे को इसमें मत लो भैया, करा काय ते तुम्ही. आणि त्यांना प्लीज सांग माझ्यावरून भांडू नका. मी तीळ नाहीये 5 जणांमध्ये 3 जणांमध्ये वाटायला. मी एकीलाच मिळणार. प्लीज सांगा जरा त्यांना. कोण आहात कोण हो तुम्ही? हा? अरे तमन्ना, सई, प्रियांका या तुमच्यासाठी भांडणार आहेत. तिघात एक खायला या भांडणार आहेत. चेहरा बघितला का आरशात? कॅट मधला जोकर वाटतं तुम्ही पत्त्यांच्या. पण तो जोकरच शेवटी ना लाल सोंगटी क्वीन जिंकून देतो, लक्षात घ्या. 2 खेळ एकत्र करताय, कॅरम आणि पत्ते एकत्र झाले. पण तुम्ही प्रियांकाशी, मला प्रियांका आवडलेली आहे, प्रियांकाला कॉन्टॅक्ट करा आणि लग्नाचा काहीतरी बघून घ्या. काय खूळ घेतलंय? अगं शिवाली यांना सांग ना हे काय. बाबा तुम्ही त्या प्रियांकाशी लग्न करणार आहे? हो बेटा, मला करायचंय. अजिबात नाही. का बेटा? या लग्नाला माझी परवानगी नाहीये. मला ती आवडत अगं नाही. पण का आवडत नाही. का आवडत नाही प्रियांका? बाबा मी तिला फेसबुकवर बऱ्याचदा खूप मेसेज केले. तिला विचारलं जेवण झालं का, अजून पण रिप्लाय नाही दिलाय. बाबा इतका ऍटिट्यूड, सो मच ऍटिट्यूड बाबा तिला. इतकी ऍटिट्यूड वाली सून मला या घरात चालणार नाही. मग मी तिच्याशीच लग्न, मी प्रियांकाशीच लग्न करणार. मी परवानगी देणार नाही. मी सांगू नाही शकत मला किती राग आलाय ते. त्यांना सांग मला. बस. बिंडोक का बिंडोक, प्रियांका चोप्रा तुमच्याशी लग्न. बिंडोक आहे तू. काय यांना सांगते प्रियांकाशी लग्न करायचं नाही? तुला पटत नाही, ती आवडत नाही, तुला रिप्लाय करत नाही. अगं का मरायला रिप्लाय करेल ती? प्रियांका इथे बिल्डिंगच्या खाली हार घेऊन उभी आहे. कधी अटकल्या खाली येतो आणि याच्या गळ्यात घालते हार. वाटेल ते बोलतात. चंदनाचा हार घालणार नाही साधा. लग्न करायचंय म्हणे. चेहरा बघितला कधी आरशात? चेहरा बघितला स्वतःचा? मधाचा पोळा असतं ना, त्याला पेन्सिलनी नाकी डोळी काढली ना तर ते पण बरं दिसेल तुमच्यापेक्षा. यांना सांगा मी निघून जाईन आता. निशिम शिवाली नाही, शिवाली नाही. तुझ्या जुबूला काही हाडू? तुझ्या बापाच्या बघ जुबूला हाडू आहे का? त्याच्या असेल जुबूला हाडू. असू दे, माझ्या बाबांनी ठरवलं लग्न करायचं. तू नको सांगूस त्यांनी काय करायचं ते. अगं पण तू बसू. तुला ना सांगू. बस बाबा बस. शांत, तुम्ही शांत. नाही मी शांत होतो. मी शांत हे होतो. बघा. तुम्हाला लग्न करायचंय. होय, लग्न. खूप समजावलं मी तुम्हाला. तुम्हाला नाही ऐकत. तुम्हाला लग्न करायचंच आहे. तुम्ही ठरवलं. मी करणार आहे. मी एकटा आहे ना म्हणून म्हणतो ना. बरोबर आहे बरोबर आहे. हिरोईन का निवडले आहेत? कारण मी तयार आहे ना. त्या तयार आहेत. त्यांचा विचार करा ना बाबा. तुम्ही ना सरळ आहात आणि हिरोईन खूप लांब आहेत. आणि सरड्याची धाव कुठपर्यंत असते? कुंपणापर्यंत. एक्झॅक्टली. कुंपणातल्या मुली शोधा. मुली नाही ऍक्च्युली, थेरड्या शोधा ना. कुंपणातल्या थेरड्या शोधा. असं नाही मी खरंच सांगतोय बाबा. हे बघा, तुम्हाला वाटत असेल मी काही करत नाहीये, हा पण मी समोर एक वधूवर सूचक मंडळ आहे, त्यात फॉर्म भरलेला आहे त्याचा. तर एकदा तुम्ही तो चेक करा. म्हणजे शिवाली पटकन जाऊन नाक्यावर देऊन ये. म्हणजे संध्याकाळपर्यंत मुलगी येईल. आपण लग्नाची तयारी सुरू करू. चालेल बाबा. सगळी तयारी केली आहे यांनी ऑलरेडी. आपल्याला फक्त सांगायला बोलवलंय लग्न कारण मी करायचं. सुद्धा तयार पाहिजे ना. हे काय बाबाचं उगुले या नावाने लग्न करणार आहात तुम्ही? फॉर्म मध्ये बाबाचं उगुले लिहिलंय. काय झालं या सिरीज मध्ये माझं नाव काय ते ऑलरेडी कधी सांगितलंच नाही. कधी ही पण येते बाबा 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 म्हणते, तुम्ही पण येता बाबा 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 बाबा. काम काय करतो मुलगा? मुलीला सांभाळणे व जावयाची डॉट 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 डॉट. हे काय? हे काय? हे जावयाची डॉट 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 म्हणजे काय? आपण करतो ना ते डॉट डॉट डॉट. आपण असं म्हणतो ना, ते आहे ते डॉट डॉट डॉट. मी फाडे ना नाही फॉर्म. नाही, जस्ट पंच म्हणून लिहिलेलं आहे. कारण एकच साइड पंच त्याला करते. मरायला लग्नाच्या फॉर्म मध्ये पंच हवेत तुम्हाला. निशिम हे पंच खोडायला लावा. बरोबर आहे. हे खोडतो मी, खोडतो. हा. अपेक्षा कमनीय बांध्याची, जिच्याकडे बघून कोणाच्याही तोंडून उफ निघेल. अरे म्हाताऱ्या, पंखा 5 वर केला तर सर्दी होते तुला? कमनीय बांध्याची अपेक्षा आहे तुझी? अरे लायकी ओळखा ना आपली. निशिम बस झालं ना तुझं. यांच्या डोक्यातून हे लग्नाचं वगैरे खूळ आत्ताच बाहेर काढायला सांग. माझं डोकं फिरलं. नो, यू आर टू लेट बडी. तुम्ही लेट आहात थोडे. ऐका, तुम्ही लेट आहात कारण मी उद्याची अपॉइंटमेंट घेतलेली आहे डॉक्टरकडे. माझी सर्जरी आहे, बटक्सची सर्जरी आहे.
हे जे बटक्स आहेत ते थोडे वर करायचे मला. आमचा वॉचमन म्हणालेला की सगळे अवयव थोडे वर केले, ताणले की यंग दिसू शकतो असं वॉचमन म्हणालेला आहे. त्यामुळे बेटा ते मला काय वाटतं, हे बटक्स इथून वर केले, हे बटक्स वर केले, ही लाईन जी आहे ती अशी घेतली तर मी कसा दिसेन? मग सुंदर दिसाल. हो ना? सुंदर दिसाल. हा हा. पण बेटा मला एक प्रश्न आहे, काय बाबा? सगळे अवयव वर घेतल्यावर मी जर बेंबी इथे खाजवली तर कसा दिसेल? बाबा काय? त्याच्याकडे लक्षच जाणार नाही, तुम्ही दिसणारच इतके सुंदर आहात. बटक्स ऑपरेशन करूया. तुम्ही ती surgery बटक्स करा. ऑपरेशन फायनल हा, आहे, हा. पण थोडं खूप पैसे लागतील बाळा त्यासाठी. आपल्याकडे एटीएम आहे ना. कुठे? ए! निशिम देईल आपल्याला पैसे. दे खर्च नाही दे. देईन ना मी, पैसे देईन. पण जी सर्जरी त्यांना करायची आहे ना, त्याचं नाव बोटॉक्स आहे. बोटॉक्स आहे. मग बटक्स म्हणजे काय? 4 चौघात हा प्रश्न विचारल्यावर सगळ्यात पहिले जो अवयव सुचवतील ना तो बटक्स. ओके, हरकत नाहीये. बाळा तुला अजून एक मला सजेशन्स द्यायचे हा बाबा, आहे. बस बस इकडे बाळा. निशिम, हे बस ना. 3-4 मला नाही हे आहेत. आता हा एक विग आहे. हा कसा दिसतोय तो बघ जरा. शिवाली हे हा सरळ आहे. हा असा केला की मी येतोय का जातोय कळणार नाही, त्यामुळे असं नको करूया. हा शिवाली नॉनसेन्स आहे हे. हा किंवा हा एक आहे किंवा मग हा एक आहे. अरे. हा बघ, हा कसा वाटतोय तुला? हा अहो बाबा, शिवाली, तुझ्या डोळ्यात पाणी? बाबा किती राजडिंबे दिसता, राजपिंड दिसता बाबा. खूपसुरत, लाजवाब, देखणे. ढेकणे दिसतात, ढेकणे. ढेकूण असतो ना, ढेकूण तसे दिसतात ते जास्तीत जास्त. बास झालं, मी थेट सांगतो तुला, या माणसाचं काही होणार नाही. अगो, लग्न जाऊ दे, दुसरंही काही होणार नाही या नाही, माणसाचं. असं- नाही सिरियसली सांगतोय. खुर्ची जुनी झाली ना शिवाली, की त्याची लाकडं होळीत टाकायची असतात, आणि त्या लायकीचा बाप आहे तुझा. कशाला करता राग चिडू? तुझ्या जिभेला लिंगम घाल. लगाम घाल बेटा, लगाम घाल. तू असं का करतेस? तापवतेस आणि माती खातेस, असं नको करत जाऊ. चला आता, चला, वेळ नका काढू आता. कार्य आले, तसाच आहे. संध्याकाळपर्यंत मुली येतील. हो, बाबा. कळलं का? कार्य आहे तोंडावर. जा जरा. ऐसा मत देखो मेरे पास. नवरी आणो, नवरी. स्किट मत देखो, हम अच्छे ही करते हैं. तुम जाओ बाहेर, निकलो. बाबा नवरी आणो. हा बाबा, नवरी आणि चिडतील ते. जा जा, शोध जा. ए शिवाली, वेळ कमी आहे, लिस्ट करायला घे. हा बाबा. हा. हा घे. पाहुण्यांची लिस्ट घे. बाबा हा. हे प्रसादोक सरांना बोलवायचंय का? पार्टी दिली आहे त्यांनी? दिले ना त्या दिवशी. ती मंजिरीची होती. प्रसादोकची पार्टी अजूनही मिळालेली नाहीये. बाबा पण ते होते ना तिथे. पण कसा होता परक्या माणसासारखा नुसतं उभा तिकडे? ती बिचारी मंजिरी, या सगळं बिचारी मंजिरी करत होती. मस्करा पण विचारून गेली मला, घेतला का असं विचारून गेली मला ती. मग आपण मंजिरी ताईला त्या जेव्हा देतील पार्टी, तेव्हा त्यांना बोलू. आम्हाला 3rd-4th लग्न असेल तेव्हा बोलू त्यांना. आणि ते श्रमेश बेटकर. नको, त्याला कधी असलं की त्यांचं नरेशन तरी असतं, नाही तर डबिंग तरी असतं. ते येत नाही, त्यांना आवडत नाही आमच्यात राहायला, आपल्यात राहायला आवडत नाही. हा आणि निमिष कुलकर्णी. नाही बेटा, आज आले ना, आता 7-8 आठवडे गॅप. मला एकटे skip करा. याच्या पायात आहे बापी, याच्या पायात असतं. काय एकटे skip करता? काय आरामात skip करता? धमाकेदार परफॉर्मन्स. तुम्ही लग्न करता हे ऐकून खूप आनंद झाला, आणि प्रसादोकांची पार्टी राहिलीच आहे. आणखी जास्त आनंद झाला. बघूया याच्यावर ओक काय म्हणतात प्रसाददा. कमेंट्स पण मंजिरी ओकडनंच घ्या. अरे तुझ्या जुबूला काय हाडू? वा वा वा. वा वा वा, धुमाकूळ. निमिष, काय तू 7-8 आठवड्यांनी येतोस पण कहर करतोस, कहर. मजा आली सम्या, फॅन्टास्टिक. आजचा विषय पण मॅड होता, जेवढं सादरीकरण तेवढा विषय पण मॅड होता. मजा आली, मजा आली.